नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर आपण नवोदयची तयारी करून घेत आहोत फ्री ऑफ कॉस्ट। तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त 5व्या वर्गाच्या आणि 8व्या 7व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते नवोदयची तयारी यूट्यूबच्या माध्यमातून घरी बसल्या फ्री ऑफ कॉस्ट मोफत करू शकतील। तर नवोदयच्या गाईडमधून आपण पूर्ण तयारी करून घेत आहोत। आज बघणार आहे आपण स्वाध्याय क्रमांक 8.3। ठीक आहे, पहा पोरो, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, 1 वजा 1/2 कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात 1 वजा 1/3 गुणिला 1 वजा 1/4 गुणिला 1 वजा 1/5। ठीक आहे, याचं उत्तर काढायचं आपल्याला। पहा, लक्ष द्या। वजाबाकी गुणाकार असं दिसे। कंस आधी सोडवायचा। बघा, तुम्हाला सांगितलं होतं की इथं काहीच नाही म्हणजे याच्या खाली 1 असते। म्हणजे काय सर? तर इकडे लक्ष द्या। पहा, 1च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असतो। वजा 1/2 गुणिला असं सगळं लिहून घेऊ आपण। 1/1 वजा 1/3 गुणिला 1/1 वजा 1/4 गुणिला 1/1 वजा 1/5। ठीक आहे। आता तुम्हाला सांगितलं होतं की जर छेद समान असले तर बेरीज वजाबाकी करायला चालते, परंतु जर अपूर्णांकामध्ये जर छेद समान नसतील पोरांनो तर त्यांना समान करावं लागते। समान करण्यासाठी एक तर तिरपा गुणाकार करायला चालतो किंवा मग अंश आणि छेद या दोन्ही संख्येला समान संख्येने गुणायचं असते, गुणाकार करायचा असते। बघा, आपण काय करू, इथं 2 आहेत, इथं 2 पाहिजे। म्हणजे 1 गुणिला जर इथं 2 केलं तर 2 होतील, बे 1 बे होतात। मग इथं जर गुणिला 2 केलं तर वर पण गुणिला 2 करावं लागते। म्हणून मी असं लिहिणार 1 गुणिला 2 छेद 1 गुणिला 2 वजा 1/2। इथं काहीच करायचं नाही, गुणिला। पुढे पहा, इथं 3 आहे, तिथं 3 पाहिजे। म्हणजे 1 गुणिला 3 केलं तिथं 3 येतील। हो, येतील सर। म्हणून वर पण 3 ने गुणायचं आणि खाली पण 3 ने गुणायचं। वजा 1/3 गुणिला इथं 4 आहे, तिथं 4 पाहिजे। म्हणून गुणिला 4, खाली पण गुणिला 4 वजा 1/4 गुणिला इथं 5 आहे, इथं पाहिजे। गुणिला 5 जर केलं तर 5 1 5 होते। म्हणजे अंश आणि छेदामध्ये जर समान संख्येने गुणलं तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। हे याच्या मागचं कारण आहे घेण्याच्या मागचं। ठीक आहे, पुढं बघा, बे 1 बे छेद बे 1 बे। इथं काय येते? वजा 1/2 पूर्ण। पुढे 3 1 3 3 1 3 वजा 1/3 गुणिला 4 1 4 4 1 4 वजा 1/4 गुणिला 5 1 5 5 1 5 वजा 1/5। ठीक आहे, आता इथे आपली जागा संपली। आता पुढच्या याच्यावर जाऊ आपण। तर इथंच पहा, तुम्हाला सांगतो इथं काय उरते। 2तून 1 गेला, 1 उरते। छेद 2 पैकी 1 लिहायचा गुणिला इथं काय उरते। 3तून 1 गेला 2 छेद 3। ठीक आहे, असं उरते। गुणिला इथं काय होते, 4तून 1 गेला 3 छेद 4 गुणिला 5तून 1 गेला 4 4 छेद 5। तर अशा प्रकारे आपलं हे उरलेलं आहे। 1 2 3 4 आलं आणि 2 3 4 5 आलं खाली। ठीक आहे, आता याला पुढं सोडवू आपण। प्रश्न तोच सुरू आहे आपला, स्वाध्याय क्रमांक 8.3 पहिलाच प्रश्न आहे। ठीक आहे, कंटिन्यू। काय आलं होतं आपलं मागच्या पेजवर बघा। हां, अरे हां, 1 2 3 4 हां, 2 पासून सुरुवात। चला पुढे। असं आलं होतं 1/2 गुणिला 2/3 गुणिला 3/4 गुणिला
4/5 असं आलं होतं आहे ना. एकदा पाहून घ्या. असंच आहे का? हे बाई इथे लिहिले 1 2 3 4 1 2 3 4 2 3 4 5 2 3 4 5 राईट. चला पहा इकडे लक्ष द्या. बरोबर आहे. याला सोडवायचा आता हा गुणाकार आहे. गुणाकार डायरेक्ट करायला चालतो. अंशाचा गुणाकार 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4 छेद 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. हां याचा गुणाकार करा. 4 3 12 12 2 24 24 1 24. ठीक आहे. किंवा याला दुसऱ्या पद्धतीने पण आपण सोडवू शकतो. कसं सर? इकडं पहा. हे गुणाकार आहे, पूर्ण गुणाकार आहे. इथं पूर्ण गुणाकार आहे. बेरीज वजाबाकी असेल तर हे करायला चालत नाही. हे 2 आणि हे 2 कॅन्सल. हे 3 आणि हे 3 कॅन्सल. हे 4 आणि हे 4 कॅन्सल. म्हणजे 2 1 2 2 1 2 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 4 कॅन्सल. मग उरलं काय? 1 आणि 5 फक्त. तर 1/5 हे तुमचं उत्तर होईल पहिल्या प्रश्नाचं. आलं लक्षात? ऑप्शन बी. ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे बघा. दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. याच्यात गुणाकार करा म्हणते. कशाचा गुणाकार करायचा? 3.1/2 गुणिला 3.1/2. हां या दोघाचा काय करायचा? गुणाकार करायचा. गुणाकार करा म्हणते. आता याला पहिले पूर्णांकामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर याला अपूर्णांकात बदलायचं. कसं? तेव्हा तुम्हाला सांगितलं आहे 3 गुणिला 2 अधिक 1 या दोघाचा गुणाकार आणि हे त्याच्यात मिळवायचे. 3 गुणिला 2 अधिक 1 भागिला 2. सॉरी इथं गुणाकारात चिन्ह इथं परत तसं 3 गुणिला 2 अधिक 1/2. चला 3 2 6 6 1 7 7/2 गुणिला परत 7/2. ठीक आहे. हे याचं तेच येते 3 2 6 1 7/2. आता डायरेक्ट गुणाकार 7 गुणिला 7/2 गुणिला 2 म्हणजे काय? 7 7 49/4 हे तुमचं उत्तर राहील. आता याच्यामध्ये असा ऑप्शन दिला नाही पोरो 49/4. मग काय करायचं सर? तर पहा आता काय करायचं सांगतो. 49/4 असं आलं. उत्तर हे पूर्णांकामध्ये आहेत तर मग याचा भागाकार करायचा. काय कसा करायचा भागाकार? असं लिहायचं. पहा 49/4 4 1 4 बाकी उरला 0. हे 9 आले खाली. 4 2 8 बाकी उरला 1. पॉईंट देऊन सोडवायचं नाही. आता याचं उत्तर काय येते माहिती आहे का? 49/4 जर केलं तर हे उत्तर आलं. पूर्णांक जे भागाकार आला ते पूर्णांक असते ते इथं लिहायचा 12. उरलेली जी बाकी आहे ती इथं लिहायची आणि छेदमध्ये हे भागीला 4 लिहायचे. हे झालं तुमचं उत्तर. आलं लक्षात? असा दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघा पुरो. स्वाध्याय क्रमांक 8.3 प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न काय म्हणते? एक तार आहे. एक तार 2.3/4 मीटर लांब आहे. ठीक आहे. 2.3/4 मीटर लांब आहे. तिचे 2 तुकडे केले. एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मोठा आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी किती? असं विचारलं. हा प्रश्न थोडा मोठा आहे पोरो. समजणार नाही समजणार गॅरंटी नाही. तुम्ही पहा समजला तर ठीक. 2.3/4 मीटर लांब आहे. ठीक आहे. मीटर लांब एवढ्या लांबीची एक तार आहे. ठीक आहे. आणि या तारेचे 2 तुकडे केलेले आहेत. समजा आता हे किती मीटर आहे याला आपण अपूर्णांकात इथं बदलू. हे तुम्हाला माहिती आहे कसं करतात. 2 गुणिला 4 अधिक 3/4 किती उत्तर येते पोरो? 4 2 8 आणि 3 11/4. म्हणजे एका तारेची पूर्ण लांबी किती आहे? 11/4 मीटर. एवढी लांब तार आहे. या तारेचे 2 तुकडे करायचे. समान करायचे सांगितलं का? नाही. कसेही होऊ शकतात माहीत नाही आपल्याला. तर समजा 2 तुकडे झाले. एक तुकडा आहे समजा फॉर एक्झाम्पल समजा एका तुकड्याची लांबी ए आहे. काय आहे? ए आहे. तर दुसऱ्या तुकड्याची लांबी किती? तर आपल्याला दिलेलं आहे की एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मोठा आहे.
म्हणजे हा एक तुकडा जर ए असेल तर दुसरा तुकडा जो आहे तो ए अधिक 5/8 आहे, एवढा आहे. एवढा 5/8नी या ए पेक्षा मोठा आहे. मोठा आहे म्हणजे काय, अधिक आहे. बरं, हे पहिला तुकडा हा दुसरा तुकडा आणि दोन्ही तुकडे मिळून किती होणार, पूर्ण लांबी 11/4. आता याला सोडवू आपण. हां चला, तर हा ए जशाला तसा राहू द्या सध्या. अधिक हे कंस सोडू, याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 असते. याचा तिरपा गुणाकार करू आपण. 8 × 8a म्हणजे 8a अधिक 5 × 1 म्हणजे 5 छेद 8 × 8. हे झालं कंसाच्या आतमध्ये. इकडं 11/4. आता हे कंस काढला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. कंस काढल्यानंतर काय होणार बघा. कंस काढल्यानंतर असं येणार a/1 अधिक 8a अधिक 5/8. आता इकडे 1 आहे, इकडे 8 आहे. याला समान करायचं, परत याचा तिरपा गुणाकार करायचा. ठीक आहे, हे पुढचे 11/4 जशाला तसे राहू द्या. इकडं गुणलं 8a, 8 आणि a 8a अधिक हे या 1नी याला गुणलं तर हेच उत्तर येणार 8a अधिक 5 आणि खाली भागीला पूर्ण 8. 8 कसं आलं, 8 × 1. 8 × 1 म्हणजे 8 बरोबर 11/4. ठीक आहे बरो. चला पुढे पहा. पुढे काय होते बघा. आता हे 8 इकडे भागीला आहेत, हे 4 इकडे भागीला आहेत. ठीक आहे, आता हे एक एक सोडवू आपण. इकडे पुढं पहा. हे 8a आणि 8a म्हणजे समजा 8 आंबे आणि 8 आंबे. 8 आणि 8 16 आंबे. 16 आंबे म्हणजे 16a. आलं लक्षात. हे अधिक 5 जशाला तसे. 5 आणि 8ची बेरीज होत नाही. आणि हे जे 8 आहेत हे खाली आहेत. इकडं जर यांना जर दुसऱ्या बाजूला पाठवलं आपण, ठीक आहे, बरं जाऊ दे, एकदम समजणार नाही. हे 8 असेच लिहून टाका 11/4. आता इथे बघा 8 हे इकडे भागीला आहेत, तिकडे गेल्यावर गुणीला होतात. म्हणजे ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. तुम्हाला सांगितलं होतं एका बाजून दुसऱ्या बाजूला एखादा अंक जर गेला तर जर तो अधिक असेल तर तिकडे वजा होते, वजा असेल तर तिकडे जाऊन अधिक होते. इकडे भागीला आहे, तिकडे गेल्यावर गुणीला होते. म्हणून काय आलं पहा, 16a अधिक 5 बरोबर 11/4 × 8. आता बघा या 4नी याला भाग जाते. 4 × 1 4, 4 × 2 8. ठीक आहे, मग इथं काय उरते पहा, 16a अधिक 5 बरोबर 11 × 2. कुठून आले 2? हे 4 × 1 4, 4 × 2 8. समजलं, म्हणून हे 2 आले. 11 × 2 22 होतात. आता देअरफॉर 16a बरोबर हे 11 × 2 22. सर 5चं काय केलं, इकडं अधिक 5 आहे, त्याला तिकडं पाठवायचं. तिकडं पाठवल्यावर अधिक 5चे होतात -5. मग उरतात किती, 22मधून 5 गेल्यावर 17. आणि हे a 16ला, हा 16 × a आहे. 16a म्हणजे काय, 16 × a. तर मग हा 16 तिकडे गेल्यावर भागीला होते. म्हणजे a बरोबर काय आलं, 17/16. म्हणजे एक तुकडा कितीचा आहे, 17/16 मीटरचा आहे. आणि आपल्याला विचारलं काय की मोठा तुकडा किती आहे. आता मोठा तुकडा किती आहे, a अधिक 1/5/8 आहे. a अधिक 5/8 हा मोठा तुकडा आहे. म्हणून मोठा तुकडा बरोबर a अधिक 5/8 बरोबर a ची किंमत किती आली, 17/16. 17/16 अधिक 5/8. ठीक आहे. आता इथं जागा नसल्याच्यानं मी फास्टमध्ये करतो पोरवा. इथं 16 आहेत, इथं 8 आहेत. आता 8ला जर डबल केलं तर 16 होतात. म्हणजे 8 × 2 केलं तर 16 येतात. मग इथं पण गुणीला 2 करायचं. म्हणजे हे होणार 17 अधिक 5 × 2, 5 × 2 10 आणि खाली किती येते 16. खाली किती येते 16. मग किती झाले, 17 × 10 27. 27/16. तुमचं उत्तर किती आलं, 27/16. याचा जर भागाकार केला तर 16 × 16 होते आणि बाकी उरतात 11. 11/16 हे तुमचं उत्तर आहे पूर्व. ठीक आहे. तर मोठा तुकडा आहे 1.11/16. समजलं. थोडं नाही समजणार, थोडा मोठा प्रश्न आहे तुमच्या
लेवलनुसार थोडा मोठा आहे, काय हरकत नाही, पुढचा समजून घ्या. त्याच्यानंतर 8.3 प्रश्न क्रमांक आपला चौथा आहे. प्रश्न चौथा काय म्हणते? चौथ्या प्रश्नात 3/5 मुले आहेत. मुले, त्यांनी मुलगे दिलं. मुलगे म्हणजे काय? बॉईज. ओके, बॉईज किती आहेत? बॉईज 3/5. 3/5. बरं, आणि मुली ह्या 800 आहेत. मुली किती आहेत? मुलीची संख्या 800 आहे. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, तुम्हाला सांगितलं होतं मी की अपूर्णांकामध्ये खालील जी संख्या असते हे समान एकूण भाग असतात. एकूण समान भाग काय असते? एकूण समान भाग काय असते? एकूण समान भाग. एक शाळा आहे, त्या शाळेत काही मुलं आहेत, काही मुली आहेत. ठीक आहे. मुलांची संख्या किती आहे? 3/5. मुलींची संख्या किती आहे? 800. त्यांनी आपल्याला काय विचारलं की मुलं किती आहेत सांगा. ठीक आहे. एकूण किती समान भाग केले? 5. 5 पैकी किती भाग मुलं आहेत? 3. मग 5 पैकी किती भाग उरले रे पोरो? 5तले 3 मुलं आहेत, तर मग उरलेल्या 2 काय असतील? मुली. म्हणजे 5 भागापैकी 3 भाग हे मुलं आहेत आणि 2 भाग ह्या मुली आहेत. म्हणून मला सांगा तुम्ही, जर समान भाग होत असतील तर इथं काय 800 बरोबर काय येईल? 2/5. हे समजायला का तुम्हाला? 5 पैकी 3 मुलं आहेत, तर मग उरले किती? 2. तर मग 5 पैकी 2 कोण आहेत? मुली. मग 5 पैकी 2 समान भाग जर मुलीचे असतील आणि 2 भाग हे 800 असतील तर एक भाग कितीचा? एक भाग किती? एक भाग कितीचा? 2 भाग 800 आहेत, मग एक समान भाग कितीचा? 400चा. कितीचा? 400चा. मग असे मुलं किती भाग आहेत? 3 भाग आहेत. म्हणून मुलगे, आता पुस्तकात मुलगे म्हणून मुलगे लिहायलो. मुलं, बॉईज. बॉईज किती भाग आहेत? 3 भाग. एक भाग कितीचा आहे? 400चा. मग 3 गुणिला 400. मग उत्तर किती आलं पोरो? 1200. मग त्या शाळेत बॉईज किती आहेत? 1200 आहेत. मुली किती आहेत? 800 आहेत. तुमचं उत्तर हेच आहे, 1200. किती आहे? 1200. सी ऑप्शन हे तुमचं उत्तर आहेत. 1200 मुलं आहेत. समजलं? 5 पैकी 3, 5 पैकी 2. व्हेरी गुड. स्वाध्याय क्रमांक 8.3 प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे. 5व्या प्रश्नात काय म्हणते? एका खोक्यात 500 अंडी आहेत. एकूण अंडी किती आहेत? एकूण अंडी 500. या 500 अंडीपैकी 3/25 फुटली. याच्यापैकी किती फुटले? 3/25. एकूण अंडीपैकी 3/25 फुटले, तर फुटलेली अंडी अंडी किती? फुटलेली अंडी म्हणजे आहेत 3/25. 3/25. कोणाचे 3/25? 500चे. 3/25 गुणिला 500. याला जर सोडवलं तर 25 × 25, 25 दोन्ही 50, म्हणजे 3 गुणिला 20 म्हणजे 60 अंडी फुटली. किती अंडी फुटली पोरो? 60. मग 500तून जर 60 फुटले तर मग राहिले किती? राहिलेले उरलेले अंडी, उरलेली अंडी फुटली किती? 60. मग 500तून 60 जर फुटले तर उरतात किती पोरो? 500 वजा 60 म्हणजे किती? तर 440. पुढं काय केलं म्हणते? 440. आता हे जे उरलेली अंडी आहेत याच्यापैकी 4/5 अंडी विकून टाकली. ठीक आहे. आता विकली किती बघा? विकलेली अंडी, फुटलेले अंडे विकले का? नाही. हे जे चांगले अंडे आहेत 440 याच्यापैकी विकले. याच्यापैकी किती विकले? 4/5. 4/5. 440 पैकी 4/5 विकले. म्हणजे किती विकले? तर हे भागाकार करा. हे 5ने याला भाग जाते का पहा. 5 × 8 = 40.
ठीक आहे, सॉरी 1 मिनटं, हे 4 जशाल तसे राहू द्या, गुणीला या 5ने याला भाग द्या, 5 8 40, पुन्हा 4 उरतात, 5 8 40, याचा गुणाकार करा, किती येते 8 चुंग 32 शी 2 हातचे आले 3, 8 चुंग 32 आणि 3, 8 चुंग 32 शी 2 हातचे आले 3, 8 चुंग 32 आणि 3 35, 352 अंडी विकून टाकली, बरोबर आहे. मग आता शिल्लक किती राहिली, शिल्लक अंडी, शिल्लक अंडी किती अंडी शिल्लक राहिली, तर हे बघा 440 होती, त्याच्यातले एवढे विकून टाकले, 500 होते 60 फुटले, 440 राहिले, त्याच्यातून एवढे विकले, आता किती राहिले म्हणते, याचा वजाबाकी करायची, 440 वजा 352 वजाबाकी येते 8, 14तून 6 गेले 8, 0 म्हणजे 88 अंडी बाकी राहिली. हे तुमचं उत्तर आहे पोरो, ऑप्शन क्रमांक बी, ऑप्शन क्रमांक बी. पुढे चल 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 बेटा चल, प्रश्न 6वा काय म्हणते, 12 अधिक डब्बा छेद 6, ठीक आहे, बरोबर 13/1/6. या डब्याच्या जागी काय लिहिलं पाहिजे म्हणजे 13/6 येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या पोरो, आपल्याला 1/6 तर पाहिजे, मग समजा उदाहरणार्थ इथे 1 लिहिला, ठीक आहे, काय लिहिला 1, तर मग 12 अधिक आपल्याला इथे किती झाले 13.1/6, 13.1/6. याची पहिले याची किंमत काढू, किती होते, याची पूर्ण किंमत काय ते पहा, 13 गुणिला 6 अधिक 1/6, 13 78 आणि 1 79/6, काय आलं 79/6. आता इथं 12 आहेत, आता दिलेल्या ऑप्शनवरूनच समजते पहा, इथं जर 1 लिहिला आपण तर 12 अधिक 1/6 येईल, म्हणजे 12 × 72 आणि 1 73 येईल, आपल्याला पाहिजे किती 79. पुढचा ऑप्शन पहा काय 7 आहे, इथं जर 7 लिहिले आपण, समजा 7 लिहिले, ठीक आहे, तर 7 लिहिले तर काय होणार, या 6ने याला परत एकदा भाग जाणार, 6 1 6, म्हणजे 1 उरणार आणि 1 पूर्णांक इकडे येणार, म्हणजे 13 होणार, ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर 7च आहे. उत्तर काय आहे 7. आलं लक्षात, ऑप्शन बी आहे, बी ऑप्शन आहे. इथं जर 7 लिहिले तर याचं उत्तर 13/16 येते. कसं सर, हे बघा 12 अधिक 7ला 6ने जर भागलं तर 6 1 6, मग उरते किती, उरते किती, इथं रिमेनिंग किती राहते, याला भाग दिल्यावर 7ला 6ने 6 1 6, 1 उरते म्हणजे 1/6, आणि हे आता हे 1 आणि हे 12 आणि 1 किती होतात 13, आणि हे 1/6 जशाला तसे. आलं उत्तर, शाबाश. प्रश्न क्रमांक 7, शेवटचा प्रश्न आहे पोरो. एक भांडं आहे, एक पंचमांश भरलेला आहे, 1/5 भरलेलं आहे, काय आहे 1/5 भरलेलं आहे, त्याला पूर्ण भरण्यासाठी आणखीन 40 लिटर पाणी लागते, एवढं भरलेलं आहे. 1 मिनिट हां, पद्धतशीर लिहून देत तुम्हाला. भरलेले भांडे किती भरलेलं आहे 1/5, अजून भरायसाठी किती पाणी लागते. आता 1/5 म्हणजे 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे, म्हणजे रिकामे भाग किती आहेत, रिकामं किती आहे, रिकामे किती आहे, 5 पैकी 1 भरलेला आहे, तर 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे, मग रिकामा भाग किती आहे 4, 4 भाग रिकामे आहेत 5 पैकी, आणि 5 पैकी 4 भाग रिकामे हे कितीच्या बरोबर आहेत 40 लिटरच्या. कितीच्या बरोबर आहेत 40 लिटर, कितीच्या बरोबर 40 लिटर, ठीक आहे, म्हणजे 4 भाग 40 लिटर आहेत, मग 1 भाग कितीचा आहे पोरो, 1 भाग 4 भाग 40 लिटर, मग 1 भाग कितीचा 40/4, तर 40/4 केल्यावर किती येते 10 लिटर, किती येते 10 लिटर. आणि आपल्याला विचारलं काय म्हणते एकूण भांड्याची क्षमता किती आहे, 1 भाग 40चा आहे, मग 5 भाग कितीचे होतील 50चे, ठीक आहे, तर 5 भाग
5 भाग आहेत ना एकूण 5 भाग बरोबर 5 गुणिले 10 म्हणजे 50 लिटर. एका भांड्यात 50 लिटर पाणी बसणार. आलं लक्षात? डायग्राम जर काढून दाखवायची तुम्हाला तर हे असं येईल पहा. 1 2 3 4 5. हां ठीक आहे. समजा ही एक भांडं आहे, हे याचे 5 भाग आहेत. हे पहा 1 2 3 4 5 हे 5 भाग आहेत. या 5 भागापैकी हा एक भाग भरलेला आहे बरोबर आहे. आणि हे उरलेले 4 भाग भरायला किती पाणी लागते म्हणते 40 लिटर. मग एवढ्या 4 भागाला 40 लिटर लागते म्हणजे एक भाग कितीचा 10 लिटरचा. मग एक भाग 10 लिटरचा आहे तर पूर्ण 5 भाग कितीचे 50चे. समजलं? हां असं हे सोपं गणित होतं राईट. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 8.3 पूर्ण केला. तुम्ही लिहून घ्या, प्रॅक्टिस करत राहा, तयारी चालू राहू द्या. तोपर्यंत जय हिंद.